सखी निवास आणि विरंगुळा केंद्र यांच्या तर्फे पाऊस कविता असा एक कार्यक्रम घ्यावा असं ठरलं आणि जेवढा बाहेर पाऊस पडला नाही त्यापेक्षा जास्त पाऊस कवितांचा पडला। 320 जणांनी या काव्य स्पर्धेत भाग घेतला आणि आज या स्पर्धेमधील अंतिम फेरीसाठी आपण जमलो आणि निमित्त आहे महाकवी कालिदास दिन। तर कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलनाने करूया। परीक्षक आहेत सन्माननीय, त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन दीपक प्रज्वलन। महाकवी कालिदास दिन आषाढाचा पहिला दिवस प्रस्थान झालेला आहे आणि पालखी देवीघाटाच्याही पुढे वारकरी विठ्ठल सेवेत मग्न आणि सगळीकडे पावसाचा सुंदर शिडकावा आणि आल्हाददायक वातावरण आणि अशा या आजच्या आषाढाच्या प्रथम दिवशी आपण 30 कवींच्या कविता ऐकणार आहोत। तुम्ही कविता पाठवल्या त्या व्यक्तिगत होत्या, पण आज 30 जणांच्या कविता म्हणजे दुसऱ्यांच्या पण आपण ऐकायच्या आहेत। हा खरा एक वेगळा पाऊस आपण अनुभवणार आहोत। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे जे आपले वारकरी पालखी घेऊन आणि तिची शाळा आहे पोद्दार इंटरनॅशनल, बरोबर, तिला रोडला राहते, तर तिला कविता ऐकायची आहे। पण त्याआधी तुम्हाला एखादा अभंग ऐकवायचा आहे। स्पृहा पाटीलचं स्वागत करूया।
सर्वांच्या वतीने तुम्हाला छोटासा खाऊ आहे. तेव्हा असं बघ महाकवी कालिदासाच्या अनेक दंतकथा आहेत. एक गुराख्याचा मुलगा आहे, दिसायला सुंदर आहे आणि साधारण आहे. तर राजकुमाराशी लग्न करून द्यायचा घाट त्यांचा प्रधान घालतो आणि तिला भेटू देत नाही शेवटपर्यंत. आणि नंतर जेव्हा राजकन्याला कळतं की एका सामान्य बुद्धीच्या पण सुंदर दिसणाऱ्या माणसाशी तिचं लग्न झालं, तर ती त्याचा अपमान करते आणि त्या अपमानातून निघून गेलेला कालिदास हा काली मातेच्या देवळात तपश्चर्या करतो आणि तिच्या आशीर्वादाने जे त्याला ज्ञान प्राप्त होतं त्यातून परत येऊन त्या राजकन्येला तिच्या श्लोकातल्या प्रत्येक शब्दावर एक एक नाटक लिहून 7 नाटक आहेत संस्कृत मध्ये. काही नाटिका आहेत, शाकुंतल, कुमार संभव, मेघदूत, रघुवंश. ही जी त्यांची नाट्य संपदा आहे ती संस्कृत पाय उभं राहण्यासाठी, इंडिपेंडेंट होण्यासाठी, आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी येतात. मुंबईत पण राहायला जागा नसते, तेव्हा संस्थेमार्फत त्यांना त्यांच्या निवासाची जेवणखाण आणि इतर सगळी व्यवस्था इथे केली जाते. याच्याच बरोबर गाव विकास आणि महिलांच्या विकासासाठी आपण मोखाड्याला एक मोठा प्रकल्प चालवतो. 70 गावातलं काम आहे, 25,000 लोकांसोबत आपलं काम आहे तिथे. आणि त्या सगळ्या कामांमध्ये संघटन, विकास आणि संस्कार अशा तिन्ही माध्यमातून आपण काम करत असतो. लहान मुलांसाठी काम आहे, हजारे मुलं आपल्यासोबत तिथे जोडली गेलेली आहेत. एक साधारण 3,000 महिलांचे बचत गट आणि इतर आहे. आपली तिथे गारमेंट फॅक्टरी आहे जी आदिवासी लोकांनी चालवलेली, आदिवासी लोकांसाठीची फॅक्टरी आहे. अशी गारमेंट फॅक्टरी आपण तिथे ओपन केलेली आहे. मायक्रो एंटरप्राइजेस आहेत. आपण तिथे वेगवेगळ्या कायद्यांच्या माध्यमातून आवाज उठवतो आणि त्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्यक्रम करतो. असं गेले 25 वर्षाचा कालावधी आहे संस्थेचा. आणि 25 वर्षामध्ये आणि काही ना काहीतरी करत राहून समाजाचं जे ऋण आहे ते फेडण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतो. हा सखी निवास हा एक त्यातलाच उपक्रम आहे असं मला वाटतं. कारण ज्या महिलांना खरंच निवासाची गरज आहे आणि इथे आल्यानंतर बरेच वेळा मुली असं सांगतात की आम्हाला घरी आल्यासारखं वाटतं, इथे ताया आहेत आमच्या 2 बसलेल्या. सो बेसिकली घरी आल्यासारखं वाटतं आणि हेच वातावरण देणं, हेच संस्कार ठेवणं आणि त्यांची दिशाभूल न होऊ देणं, या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना सिक्युरिटी मिळणं आवश्यक असतं. ते काम आपण इथे करतो. आपण आजी आजोबाचं सेंटर पण एक खालती सुरू केलेलं आहे. ज्या आजी आजोबा आता इथे बरेच जण ठाण्याचे आहेत, मी पण ठाण्याचे आहे. सो आय फील सो हॅपी की ठाणा डोंबिवलीची लोकं भेटली, जरा या एरियामध्ये बरं वाटतं. कसं गोरेगाव फार एका टोकाला आहे ना, म्हणून पण ठीक आहे. इथे पण आपण ते तसं आता सुरू करत आहोत. या सगळ्याचा एक उपक्रम म्हणून हा आजचा कार्यक्रम म्हणजे आमच्या डे केअर सेंटर जे आम्ही सुरू केलेलं आहे, दिलासा विरंगुळा डे केअर सेंटर, त्याचा एक भाग म्हणून माझी कवितांची वाचनाची स्पर्धा ठेवली होती. स्पर्धा ठेवताना खूप डिबेट झाला होता की सिनियर सिटीझनसाठी ठेवायची का, सगळ्यांना ओपन ठेवायची का, कोण येईल, काय येईल. पण म्हणतात ना की आमची विल पॉवर स्ट्रॉंग होती, त्यामुळे 80% सिनियर सिटीझननीच कविता पाठवल्या होत्या. सो वी वर व्हेरी हॅपी की अल्टिमेटली आम्हाला जे साध्य करायचं आहे, ज्यांच्यापर्यंत पोचायचं आहे त्यापर्यंत संस्था पोचत आहे. मला असं वाटतं की सगळ्यात जोरात टाळ्या एकदा इथं 30 जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी वाजवल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जोरात टाळ्या या इथल्या जजेससाठी वाजवल्या गेल्या पाहिजे ज्यांनी 330 कविता निवडल्या. 300 कविता येतील असंही आम्हाला वाटलं नव्हतं आणि एवढा प्रचंड उत्साह आणि सळसळता
काय म्हणतो त्याला रिस्पॉन्स आम्हाला मिळेल असं वाटलं नव्हतं, पण तुम्ही सगळ्यांनी तो दिला. आज इथे जे नाही आहे, ज्याच्या कविता सिलेक्ट नाही झाल्या, त्यांचंच पण एकदा मी कौतुक करते, कारण ही इच्छा राखणं आणि पुढे येणं हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटी माणसातल्या माणसाला आपण जागवण्यासाठी हे सगळं करत असतो, त्या माणसातल्या माणसाला मदत व्हावी म्हणून हे सगळं असतं. सो मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा सार्थकी लागला आणि ज्या दिनाच्या निमित्ताने आपण एकत्र येतोय. सो मला असं वाटतं की कदाचित तेवढं प्रकारचं काव्यरचना, तेवढी माइंडसेट हे कदाचित आता आपल्याला सापडेल नाही माहिती नाही, पण फुलाची पाकळी, एक खालीचा वाटा म्हणून परिवर्तन महिला संस्थेने आमच्या सगळ्या दादांच्या मदतीने हे आज पाष्टेकर सरांचं नाव मुद्दामून घ्यावं असं वाटतं. आज ते नाही आहेत कारण त्यांना कालच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण ही संकल्पना पाष्टेकर दादा, आमचे हे दोन्ही दादा यांची होती आणि आज ती मूर्त स्वरूपात आलेली आहे. सो मला असं वाटतं पुन्हा एकदा मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, तशी मी घेतली 5 मिनिटं, सॉरी त्याबद्दल. पण बेसिकली तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बक्षीस कोणाला मिळेल मला माहिती नाही, पण इथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा बक्षीस पात्र आहे, कारण त्यांनी काहीतरी वेगळं करायची उर्मी दाखवलेली आहे. सो थँक्स अ लॉट. परिवर्तन महिला संस्थेतर्फे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही आमच्या परिवाराचा भाग आहात, सो आम्ही तुम्हाला त्रास देणार आहोत. धन्यवाद. हर्षाताईंचे आभार. कुठली अशी कविता स्पर्धा आयोजित करायची तर जे सहकार्य लागतं त्याबद्दल त्यांनी सांगितलं तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल, तुम्ही हे काम हाती घ्या. आणि आज आपण या स्पर्धेचा शेवटचा टप्पा आहे. मला खरंच खूप अभिमान वाटतो की आपल्याला जे 2 परीक्षक लाभले, म्हणजे रोज 25 कविता 30 कविता आम्ही पाठवायच्या, कारण आपण पेपरलेस केलं. तुम्ही कोणी शुल्क दिलं नाही किंवा तुम्ही तुमच्या कविता लिखित पाठवल्या नाही. तसं परीक्षकांनी पण सांगितलं की आम्ही कविता वाचून त्यातल्या निवडून. मला एवढी भीती वाटायला लागली की 320 कविता आणि ते 22 तारखेला आम्हाला निकाल नाही मिळाला, कारण काही नागपूर, इंदौर, ग्वाल्हेर, एक कविता US वरनं आली, एक न्यूझीलंडवरनं आली. आणि या सगळ्या कविता ऐकायच्या, म्हणजे वाचायच्या, निवडायच्या, त्याचे अर्थ समजून घ्यायचे, त्याचं कंपॅरिझन करायचं. तर मागून मला सांगतायत परीक्षकांचा परिचय करून घ्या, तर त्याशिवाय काही कविता इथे बोलावणार नाही. तर सर्वप्रथम आपल्याकडे कवी पंकज दळवी आलेले आहेत. पंकज दळवी हे कवी आहेत. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन जर्नलिझम आणि मास मीडिया या विषयामध्ये केलेलं आहे. सध्या PhDचा अभ्यास चालू आहे. पण महत्त्वाचं म्हणजे गेली 18 वर्ष ते पत्रकार आहे आणि अनेक TV संस्थांची प्रदीर्घ संबंध हा राजकीय पत्रकारिता, जी आज म्हणजे आम्ही उठल्या चहा पिताना, जेवताना, झोपताना सगळी काही चालते ती राजकीय पत्रकारिताच आहे. तर जय महाराष्ट्र ही वृत्तवाहिनी, लोकसत्ता.com इथे उपसंपादक, TV9 याचे राजकीय प्रतिनिधी, मी महाराष्ट्र, महाराष्ट्र 1, लाईव्ह इंडिया यासारख्या संस्थांमध्ये वृत्त निवेदक. फार कठीण काम असतं, राजकीय बॅलन्स ठेवून बोलावं लागतं, कारण कुठला कोण दुखावला जाईल कधी सांगता येत नाही. तर तुम्ही काय म्हणतात ते कडू औषध गोड याने देता, त्यामुळे फारच कठीण काम पण सोपं आहे. आणि कुसुमाग्रज पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कारण कवी म्हटलं की 18 वर्ष कविता म्हणजे पुढे ना पुढे आपली वर्गी लागतच असते, आणि म्हणून तर आपण कवी असं एक नामांकन करतो. आणि खूपदा आपल्या कविता या स्वांत सुखाय असतात, की ही कवितातून मला आनंद वाटला, पण ती दुसऱ्याला ऐकवण्याची मजा आहे ती आपण आज इथे अनुभवणार आहोत. स्वप्नांचा हिंदोळा या नावाचा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. न्यूजलेस कविता, असे काही कवितांचे कार्यक्रमही ते करतात. सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं म्हणजे कवितांगण.
कवितांगण ही नामांकित संस्था आहे ज्यामध्ये कवितेच्या स्पर्धा होतात आणि गेली 20 वर्ष हे काम त्यांचं चालू आहे. त्याबद्दल 100वा कार्यक्रम आहे आता 101. इथे तुमचे बरेच कवी बसलेले आहेत सर. म्हणजे काय तुमची ओळख करून देतोय पण ते मनात हसताय. तर मुख्य म्हणजे ते उत्कृष्ट वक्तायत आणि अशा प्रकारचं मार्गदर्शन ते लोकांना करतात. तेव्हा एखादा निवेदक आणि एखादा वक्ता त्याच्यासमोर त्याचीच ओळख करून द्यायची असं कठीण काम मी स्वीकारलंय. वर्षाताई परचुरेंना विनंती करतो की पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोप देऊन त्यांचं स्वागत करा. तेव्हा पंकज दळवी यांचा अशा प्रकारचं परीक्षक म्हणून जे काम आहे त्याचा बहुत खूप दांडगा अनुभव आहे. आणि त्या जेव्हा 300 कविता वाचत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर कुठले कवी आहेत हे आधीच ठरलेलं होतं. आणि याचप्रमाणे आपल्याकडे दुसऱ्या ज्या परीक्षक आहेत यांचं नाव प्राध्यापिका सौ सुनंदा गिरीश पाटील. या मूळच्या नागपूरच्या आहेत. सध्या त्या मीरा रोड इथे राहिला आहेत. MA आणि MEd असं शिक्षण झालेलं आहे आणि साहित्यामध्ये खूप मोठं काम आहे. त्यांनी एकंदर 8 काव्यसंग्रह प्रकाशित केले. 8 काव्यसंग्रहाबरोबर 3 गझल संग्रह तो त्यांचा विशेष आहे. सुरेश भटांच्या मानसकन्या आहे त्याच्यातच सगळं आलं. सुरेश भट नाव घेतलं तरी गझलप्रिय लोकांच्या मनामध्ये असं मराठी भाषेबद्दल पुष्कळ अभिमान उचलून घेतो. आणि तुम्हाला तर त्यांचा सहवास आणि आशीर्वाद लाभलेला आहे. 2 कथासंग्रह, 1 कादंबरी अशा विस्तृत साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली. अशा आमच्या सुनंदाताई पाटील यांनी लेख, कथा, कविता, गझल असं साहित्यामध्ये अनेक वृत्तपत्रातून म्हणजे गझलचा एक नेहमीचा एक कॉलम चालवणं आणि गझलवर सतत लिहत राहणं अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं असल्यामुळे अनेक साहित्य संमेलनातून त्यांना परीक्षक किंवा त्यांना सहभाग घेण्यासाठी बोलावलं जातं. अनेक साहित्य संमेलनात सहभाग आहे. आणि 1979 पासून मराठी गझल या विषयावर त्यांचं काम आहे. आम्ही लेखिका असं जागतिक एक संघटन आहे त्याच्या त्या अध्यक्ष आहेत. आणि त्यांना एकंदर 70 पुरस्कार मिळालेले. त्यांनी किती वाचून मला माहिती नाही पण तरी महत्त्वाचे गुणवंत कामगार महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार आणि त्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शासनातर्फे नियुक्ती झाली. लोकमत सखी सन्मान, स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या नावाने गौरव पुरस्कार आणि अशा अनेक पुरस्कारांना आणि कवितांमध्ये काम करत असताना शेवटी कवी हा कवी मनाचा असतो आणि कवी मनाचा असल्यामुळे समाजभान, समाजामध्ये काम करण्याची त्याची एक इच्छा असते ती त्यांनी अशा प्रकारे पूर्ण केली की डॉक्टर अभय भाऊ आणि राणीबाई त्यांच्याबरोबर 1985 ते 94 एवढ्या प्रदीर्घ वर्ष त्यांनी गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जिथे खूप सुविधा उपलब्ध नाही. मुंबईमध्ये आपण बघतो सगळ्या उपलब्धता आहे पण मोखाडा ताईंनी सांगितलं तिथून 1-2 तासावर 2.5 तास. पण त्या मोखाड्यात गेल्यावर आपल्याला कळलं की इथे किती सुविधांची गरज आहे, इथे किती काम करण्याची गरज आहे. तर खूप मोठा परिचय मी देऊ इच्छित नाही कारण तुमच्या कवितांचं वाचन झाल्यावर त्याबद्दल त्यांचं निवेदन त्या सादर करतील. जर वेळेत सगळं आटोपलं तर दोघेही परीक्षक कवी आहेत. त्यांनी त्यांची एखादी रचना आमच्या कवी मित्रांसमोर सादर करावी अशी विनंती आहे. यानंतर आपल्याला कविता वाचनाची सुरुवात होईल. वसुधा आपल्या
मॅडम पाटील यांचं पुष्प आणि गुलाब पुष्प आणि रोप कुठल्या झाडाचं आमची इथे गेलेली हातगाडी बनवलेली आहे. आमचे मित्र सांगतायत की प्राध्यापिका म्हणजे कुठल्या, तर नागपूर महाविद्यालयामध्ये LLD महाविद्यालयात त्या प्राध्यापका होत्या. नंतर बँकेत जॉईन झाल्या, बँकेत त्या उपप्रबंधक म्हणून निवृत्त झाल्या, पण कविता चालू आहे. यानंतर आपण कविता वाचनाला सुरुवात करतोय. त्याबद्दल सूचना. नंबर 1, कुठल्याही कवीने कवितेची प्रस्तावना करू नये. आपलं नाव गाव सांगू नये. तुमचं नाव इथून पुकारण्यात येईल. नाव पुकारलं की इथे येऊन तुमची कविता कुठल्याही स्वरूपात सादर करू शकता. कुणाला गाऊन दाखवायची असेल, कुणाला वाचून दाखवायची असेल, कुणाची पाठ आहे ती म्हणायची असेल, पण जी कविता तुम्ही पाठवली होती तीच कविता म्हणायची आणि एकच कविता म्हणायची. माझ्यामध्ये 6ला 5 मिनिटं आहे. 6:15पर्यंत 30 जणांच्या कविता वाचन संपेल. कविता वाचून झाली की इथेच जाण्यापूर्वी तुमचं निवड झाल्याबद्दल प्रशस्तीपत्रक घेऊन जागेवर जायचं. ज्या लोकांनी सहभाग घेतला आहे त्यांना सहभाग पत्र म्हणून त्यांच्या पत्त्यावर 320 लोकांना एक पत्र, संस्थेची माहिती असं पुढच्या आठवड्यामध्ये पोस्ट होईल. आज आपल्या कविता तर कवितेचं नाव सांगू शकाल, पण तुमचं नावगाव पत्ता काही नको. कविता कशी सुचली, कधी उभे झाले, काय काही नको. ते आमचे सगळे ऐकणारे पण कवी आहेत. थोडं वेळेचं बंधन आहे. बरोबर. आणि बरेच जणांना सगळ्यांनाच ऐकायचे, सगळ्यांच्याच कविता, म्हणून आपण थोडे नियम पाळूया. तर आपण सुरू करूया. काही तुम्हाला प्रश्न आहेत का तुम्हाला? आमच्या कविप्रेमींचं पण स्वागत. आणि आता आमचे आयोजक आहेत देवदत्त जोशी, ते नाव वाचतील. त्या कवीने इथे येऊन कविता सांगत. किती वेळ उभं राहणार? तिथे शिक्षा दिल्यासारखं वाटेल. या संपूर्ण कवितेच्या याचं आयोजन कवी देवदत्त जोशी यांनी केलं आहे. त्यांना माहीत एवढंच वाटतं की ते कवी आहे, पण त्यांना सहभाग घेता आला नाही. पण तुम्ही पुढच्या कविता स्पर्धेत भाग घ्या आमच्या, बरोबर ना? 151 तर त्या कविता स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायला आला. धन्यवाद. हरिओम. श्रीराम समर्थ. परिवर्तन महिला संस्थेची ही पाऊस या विषयावरची काव्य स्पर्धा आज आयोजित केलेली आहे. 31 स्पर्धकांची अंतिम फेरी 34 अंतिम स्पर्धेत निवड केलेली आहे. त्याच्यात तुम्ही एकेकाचं नाव वाचतो, त्याने इथे यावं आणि आपली कविता सादर करावी. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पहिलं नाव आहे श्री भूपाल तू चव्हाण. नमस्कार.
माझ्या कवितेचं शीर्षक आहे असा एक वर्षाव. असा एक वर्षाव. कविता भुजंग प्रयाग वृत्तावर आधारित आहे. तर असा एक वर्षाव. असा एक वर्षाव वाटे, असा एक वर्षाव वाटे पहावा, असा एक वर्षाव वाटे पहावा, पुन्हा एकदा स्पर्श तो जाणवावा. असा एक वर्षाव वाटे पहावा, पुन्हा एकदा स्पर्श तो जाणवावा. ढगांच्या महागर्जनांच्या भयाने तसा देहात गुंतून जावा. असा एक वर्षाव वाटे पहावा. सुटो जाम बेफाम वारा तुफानी, सुटो जाम बेफाम वारा तुफानी, चहू बाजूला फक्त पाणीच पाणी. सुटो जाम बेफाम वारा तुफानी, चहू बाजूला फक्त पाणीच पाणी. नसावा तिथे वेगळा अन्य कोणी, नसावा तिथे वेगळा अन्य कोणी. अशब्दातली ऐकल्या प्रेमवाणी, अशब्दातली ऐकल्या प्रेमवाणी. फुटावा तसा बांध वेड्या मनांचा, फुटावा तसा बांध वेड्या मनांचा. फुटावा तसा बांध वेड्या मनांचा, सुटावा अकस्मात ताबा तनांचा. फुटावा असा बांध वेड्या मनांचा, सुटावा अकस्मात ताबा तनांचा. नको रोज ते इशारे पहारे, नको रोज ते इशारे पहारे. महापूर यावा मुक्या भावनांचा, फुटावा तसा बांध वेड्या मनांचा. जशी आस ही पावसाला कळाली, जशी आस ही पावसाला कळाली, तशी मेघ वाऱ्यास ही जागा आली. जशी आस ही पावसाला कळाली, तशी मेघ वाऱ्यास ही जागा आली. विजेने कडाडून देतात टाळी, सरी संग विभू पुरी तृप्त झाली. सरी संग विभू पुरी तृप्त झाली. सरी संग विभू पुरी तृप्त झाली. धन्यवाद. यापुढील स्पर्धक आहेत डॉक्टर श्री लियाकत नामोळे, नाशिक. श्रीमती कल्पना महापुस्कर. दादा माईकचं स्टँड तिकडे ठेव, काढून नको. सगळ्या ठिकाणी डायरी वगैरे आता प्रत्येक वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये करायला तो वेळ लागेल. तो स्टँड यूज करूनच वापरा. यापुढील स्पर्धक आहे महापुस्करानंतर मानसी राऊत, त्यांनी तयार व्हावं. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. आवाज येतो. पाऊस. फुल मनाच्या तळागळाशी निपचित असतो अजून पाऊस. भूतकाळ समोर उभा ठाकता डोळ्यांच्या काठावर पाऊस, डोळ्यांच्या काठावर पाऊस. आठवणींची फुलता दारे कोनाड्यात भरतो पाऊस. भळभळून वेदना वाहता गालावर ओघळतो पाऊस, गालावर ओघळतो पाऊस. जुनी वेदना होत अनावर हुंडक्यात गुदमरतो पाऊस. कड्या कपाऱ्या भीत येतो पुन्हा अंगणी माझ्या पाऊस, पुन्हा अंगणी माझ्या पाऊस. कातर वेळ अंधारून येते, कातर वेळ अंधारून येते पुन्हा बरसतो जुनाच पाऊस. आषाढ कोसळतो नव्याने ओसरत नाही जराही पाऊस, ओसरत नाही जराही पाऊस.
धन्यवाद. मानसी राऊत. नमस्कार. कविता पाऊस. पाऊस हवा हवासा किंवा नकोसा, पाऊस हवा हवासा किंवा नकोसा, धो धो मुसळधार तर कधी अगदी हलकासा. पाऊस काळ्या ढगांमधला किंवा उष्ण कोरड्या जमिनीवरचा, पाऊस काळ्या ढगांमधला किंवा उष्ण कोरड्या जमिनीवरचा, आनंद बरसणारा तर कधी जुन्या कटू आठवणींचा. पाऊस रंगीत चित्रांमधला किंवा गळणाऱ्या छतातला, पाऊस रंगीत चित्रांमधला किंवा गळणाऱ्या छतातला, कोणाच्या हळुवार मनातला तर कधी थकलेल्या डोळ्यातला. पाऊस अल्लड नजरेतला किंवा शेतकऱ्याच्या स्वप्नातला, पाऊस अल्लड नजरेतला किंवा शेतकऱ्याच्या स्वप्नातला, कधी आकस्मिक सुखावणारा तर कधी उद्ध्वस्त करणारा. पाऊस खिडकीमधला किंवा खोल दर्याबकडे कपारींमधला, पाऊस खिडकीमधला किंवा खोल दर्याबकडे कपारींमधला, कधी अपार कष्ट व इमानदारीचा तर कधी हव्यासाचा. पाऊस रडवणारा किंवा हसवणारा, कधी वाट दाखवणारा तर कधी वाट लावणारा. पाऊस आणि पाऊसच, पाऊस आणि पाऊसच, अडवणारा, जगवणारा आणि काळ घडवणारा. धन्यवाद. सोनाली जगताप. याच्या पुढे आहे अनिल खेडेकर. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बेधुंद. मुक्तपणे तुझे येणे, मुक्तपणे तुझे येणे, चिंब चिंब भिजवणे, मन शहारून जाणे, मग तुझ्यात रमणे. बरे नव्हे वेडावणे, बरं का, बरे नव्हे वेडावणे, प्रतिबिंबात पाहणे, बेधुंद बरसताना उगामाला सावरणे. थिरकतात हसून, छमछम बोलून, तुषारांचे हे पैंजण वाजे प्रवात भिजून. बोल गिरक्या घेऊन, गंध उरात पेरून, तुला चोरून पाहता जाई श्वासात रुजून. असा झुलत येतोस, मला स्वप्नात नेतोस, होताच निरांतराने कसा बेधुंद होतोस, कसा बेधुंद होतोस. धन्यवाद. अनिल खेडेकर. त्याच्यानंतर प्राध्यापक सतीश देवपूरकर. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आला पाऊस. निळ्या सावळ्या आभाळातून
म्हणणाऱ्या त्या स्पर्शातून धरती लाजली अतिशहावून. रिमझिमणाऱ्या त्या स्पर्शातून धरती लाजली अतिशहावून. वृक्षवल्ली गेल्या बावरून, वृक्षवल्ली गेल्या बावरून रविबिंबाने केले पलायन. वाऱ्या पावसाचा उगा कल्लोळ, त्यात चमकती विजेचे रोड, त्यात चमकती विजेचे रोड. गंभीर नाद मेघांचा घणघण, गंभीर नाद मेघांचा घणघण. जणू शिवाचे तांडव नर्तन, जणू शिवाचे तांडव नर्तन. रंगवून धरतीचा शालू हिरवा, रंगवून धरतीचा शालू हिरवा. हसू लागला वर्षा ऋतू बरवा, हसू लागला वर्षा ऋतू बरवा. गरी डोंगरी घेती प्रभात उसळी, गरी डोंगरी घेती प्रभात उसळी. निमिषात भरली विहिरी तळी, निमिषात भरली विहिरी तळी. पाहता इंद्रधनुचे तोरण रंगित, पाहता इंद्रधनुचे तोरण रंगित. थुई थुई नाचे मोर मनामन, थुई थुई नाचे मोर मनामन. अनुपम सोहळा हा पावसाचा, अनुपम सोहळा हा पावसाचा. कसा वर्णावा प्रश्न पडे कधीचा, कसा वर्णावा प्रश्न पडे कधीचा. या प्रश्नाला जर नाहीच उत्तर, या प्रश्नाला जर नाहीच उत्तर. चिंब भिजावे पावसातून. सतीश देवपूरकर. त्याच्यानंतर आहे धनंजय गोरे. मी पावसावरती एक गझल ऐकवतो. गझलेला शीर्षक असं नसतं का, प्रत्येक शेर वेगळा असतो. म्हटलं असं आहे, डोळ्यात दाटलेला पाऊस पाहिला मी, डोळ्यात दाटलेला पाऊस पाहिला मी. ओठात गोठलेला पाऊस पाहिला, डोळ्यात दाटलेला पाऊस पाहिला मी. ओठात गोठलेला पाऊस पाहिला मी. नुसताच वळचणीला नव्हतो तुझ्या उभा मी, नुसताच वळचणीला नव्हतो उभा तुझ्या मी. हृदयात गोंधलेला पाऊस पाहिला, नुसताच वळचणीला नव्हतो उभा तुझ्या मी. हृदयात गोंधलेला पाऊस पाहिला मी. डोळ्यात दाटलेला पाऊस पाहिला मी. तसेच आहे, घायाळ कोण झाले आभाळ लाल झाले, घायाळ कोण झाले आभाळ लाल झाले. रक्तात नागलेला पाऊस पाहिला, घायाळ कोण झाले आभाळ लाल झाले. रक्तात नागलेला पाऊस पाहिला मी. आणि शेजारी ते टोक ओढणीचे रुतले उरात माझ्या, ते टोक ओढणीचे रुतले उरात माझ्या. स्पर्शात कोंडलेला पाऊस पाहिला मी, डोळ्यात दाटलेला पाऊस पाहिला मी. शेजारी माझ्या तुझ्यात होते निशब्द एक नाते, माझ्या तुझ्यात होते निशब्द एक नाते. मौनात चिंबलेला पाऊस पाहिला, माझ्या तुझ्यात होते निशब्द एक नाते. मौनात चिंबलेला पाऊस पाहिला मी. डोळ्यात दाटलेला पाऊस पाहिला. वाटेत पावसाने तुझं गाठले असावे, ते पाहिणार काय. वाटेत पावसाने तुझं गाठले असावे.
वाटेत पावसाने तुझं गाठले असावे, रस्त्यात झिंगलेला पाऊस वाटेत पावसाने तुझं गाठले असावे, रस्त्यात झिंगलेला पाऊस पाहिला मी, डोळ्यात दाटलेला पाऊस पाहिला मी. हे शेवटचं शेर आहे. नजर पायासाठी झटकून केस ओले झालीस मोकळी, झटकून केस ओले झालीस मोकळी, तू केसात गुंतलेला पाऊस पाहिला. झटकून केस ओले झालीस मोकळी, तू केसात गुंतलेला पाऊस पाहिला मी, डोळ्यात दाटलेला पाऊस पाहिला मी, ओठात गोठलेला पाऊस पाहिला. श्रीमती स्वाती देशमुख. हा गोरे गोरे. याच्यानंतर स्वाती देशमुख. पाऊस ग्रीष्म उन्हात बसला होता, भस्म लावणी विषाद पर्वत. ग्रीष्म उन्हात बसला होता, भस्म लिंपुनी विशाल पर्वत. भासत होते मदते समाधिस्थ शिवलिंग शाश्वत. रविकिरणाच्या तप्त शर्वांनी लाही लाही शिव सर्वांगाची. रविकिरणाच्या तप्त शरांनी लाही लाही शिव सर्वांगाची. वणवा सर्वत्र धुसत होता, रुद्राची समाधी निश्चल होती. मेघांनी मग अभ्र अंतरले, मेघांनी मग अभ्र अंतरले. सूर्य लपविला अंधारून आली. सौदामिनीने आसूड ओढला, सौदामिनीने आसूड ओढला. धडामधूम डमरू निनादली. जलधारांनी अभिषेक केला, माथ्यावरती गंगा अवतरली. हरित तृणाचा घेऊन शेला, खदीर अंगार शीतल झाली. अळूमाळूचे गंध लहरती, वगळ्याच्या माळा नदी झुलती. पक्षी सुस्वरे गाती आरती, घेती ताना मस्त पाद्यांवरती. इंद्रधनुचे तोरण सजले, इंद्रधनुंचे तोरण सजले. हर्षुनी मन माझे मोहन गेले. शिवतत्व पुनर्जीवनाचे उपगोनी नतमस्तक झाले. धन्यवाद. श्रीमती स्वाती देशमुख. रजनी जोशी. याच्यानंतर आहे सौ विभा जोशी. माझ्या कवितेचं नाव आहे असाही पाऊस. पाऊस असाही. ढगांच्या गडगडाट, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, निसर्ग सौंदर्याचा, धरतीच्या नवचैतन्याच्या श्रावण सरींचा पाऊस. ढगांचा गडगडाट, विजांचा गडगडाट, निसर्ग सौंदर्याच्या, धरतीच्या नवचैतन्याचा श्रावण सरींचा पाऊस. पाऊस असाही. हुंडाबळी, स्त्री भ्रूणहत्या, बलात्कार, भ्रष्टाचार,
शेतकरी आत्महत्या, महागाई, राज्यकर्त्यांची आश्वासने, सामाजिक प्रश्नांचा असाही पाऊस, सामाजिक प्रश्नांचा असाही पाऊस, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, महागाई, राज्यकर्त्यांची आश्वासने आणि सामाजिक प्रश्नांचा असाही पाऊस, असाही पाऊस. वारकरी साहित्य, वारकरी साहित्य, वारकरी समृद्ध साहित्य, साहित्यिक गप्पा, रसिक श्रोते, क्रिकेट सामने, ऑपरेशन सिंदूर यशाचा, संतांची शिकवण, सैनिकांच्या देशसेवेचा पाऊस, असाही पाऊस. तरीही सद्विचार, माणुसकी, प्रेम, आपुलकी, विनोबांच्या सत्य अहिंसा तत्वांचा, अनुत्तरित जनतेच्या प्रश्नांचा असाही पाऊस. सद्विचार, माणुसकी, प्रेम, आपुलकीचा, विनोबांच्या सत्य अहिंसा तत्वांचा, अनुत्तरित जनतेच्या प्रश्नांचा असाही पाऊस, असाही पाऊस. तरीही जिद्दीने, उमेदीने जगणाऱ्या माणसाच्या आनंदाचा, जिद्दीने, उमेदीने जगणाऱ्या माणसाच्या आनंदाचा, विविधतेने जीवन सुख समृद्ध करणारा, विविधतेने जीवन सुख समृद्ध करणारा असा सत्तरंगी पाऊस, असा सत्तरंगी पाऊस, असाही पाऊस. यांच्यानंतर विनायक वगळ यांनी तयार. कवितेचं नाव आहे रंग पावसाचा. रंग पावसाचा, ढगाढगा तुझा ढंगही वेगळा, ढगाढगा तुझा ढंगही वेगळा, पावसा पावसा तुझा रंगही वेगळा आणि तुझा वेगही वेगळा. कधी तू उडवतोस सगळ्यांची वेळा तिप्पट आणि नुसती दाणादाण, आणि वर तूच हसतोस मोठ्याने. तुझ्या हसण्याची भीती वाटते, तुझ्या रडण्याची भीती वाटते जेव्हा तू जोरात येतोस तेव्हा. कधी कधी तू फसवतोस, किती फसवतोस. एखाद्या प्रियकराने एखाद्या प्रेयसीला फसवावे तसे. आता खूप जोराचा पाऊस येणार म्हणून म्हातारे कोतारे गर्भाची बायका, लहान मुले आपण घसरून पडू म्हणून बसतात घरात. पण तू नुसता आवाज करून धाक दाखवून वरतून गप्प बसतोस आणि हसत राहतोस. तुझ्या हसण्याची भीती वाटते आणि तुझ्या रडण्याची भीती वाटते. पावसा पावसा असा कसा तू आगळा वेगळा, तुझा रंगही वेगळा, तुझा ढंगही वेगळा. विनायक वगळ. त्याच्यानंतर आहे स्नेहल येवला. मंचावरील देवता, परीक्षक आणि उपस्थितांना अभिवादन करून कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे पाऊस. असा बरसे पाऊस सय दाटते मनात, हुर हुर लागे जीवा रूपे आठवती क्षणात. येई वळवाची सर वेध लागती मृगाचे, लागे त्याला मान पान बोला वडे पापडाचे. नांगरून झाली शेती बियाणेही पेरलेले, विठुराया भेटण्याला तन चिंब मन बोले. कधी कोसळती धारा, कधी सोसाट्याचा वारा,
असा आषाढ गरजे त्याचा न्यारा तू नखरा. मग येई तो श्रावण, मग येई तो श्रावण, पुन्हा पावसाचा खेळ. पूजा नागबैल हरी, सगळ्या संगीत आई वेळ. रिम झिम तो पाऊस, रिम झिम तो पाऊस, फुले पाने तारी नवी. गणराय येता जाता, सर पावसाची हवी. घट बसती घरात, घट बसती घरात, खेळ आवरी आपुला. पर तुरी जाशी आता, वाट पाहतो शिंपला. नको बरसू नगरी, नको बरसू नगरी, नको बरसू शहरी. पड शेता धरणात, उपयोग खरोखरी. 9 नक्षत्रांचा खेळ, 9 नक्षत्रांचा खेळ, वर्षभराचीच सोय. पावसाची आतुरता, जीवा म्हणूनच होय, जीवा म्हणूनच होय. धन्यवाद. स्नेहल येवला. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे सर झरते श्यामल. मेघ सावळ सावळ त्याच्या नयनी काजळ. मेघ सावळ सावळ त्याच्या नयनी काजळ. वारा छळतो घसून सर झरते श्यामल. वारा छळतो घसून सर झरते श्यामल. माती उजवते घुस काया भिजते कोमल. माती उजवते घुस काया भिजते कोमल. बीज अंकुरे हिरवे पाते डोलते श्यामल. बीज अंकुरे हिरवे बीज डोलते श्यामल. शहारले पान पान अंगी दवांचे गोकुळ. शहारले पान पान अंगी दवांचे गोकुळ. दाणे चोचीने टिपती पिल्लू बोलती श्यामल. दाणे चोचीने टिपती पिल्लू बोलती श्यामल. सुखावल कण कण ओल अंतरात खोल. सुखावल कण कण ओल अंतरात खोल. गाभाऱ्यात दरवळे गंध कस्तुरी श्यामल. गाभाऱ्यात दरवळे गंध कस्तुरी श्यामल. गंधाळली राधावेळी श्वास होतसे तरल. गंधाळली राधावेळी श्वास होतसे तरल. धून रोम रोमा तुम्ही गाते श्यामल श्यामल. धून रोम रोमा तुम्ही गाते श्यामल श्यामल. मेघ सावळ सावळ त्याच्या नयनी काजळ. मेघ सावळ सावळ त्याच्या नयनी काजळ. वारा छळतो हसून सर झरते श्यामल. सर झरते श्यामल. सर झरते श्यामल. नंदकुमार पाणेकर. तुमचं कोण आहे सांगू. तृप्ती सरदेसाई ह्याच्यानंतर पाडेकरांनंतर.
नमस्ते. मी माझी पाऊस आणि ती ही कविता सादर करीत आहे. पाऊस आणि ती. असा काजळावा पाऊस, असा काजळावा पाऊस, जसं तुझ्या डोळ्यातलं काजळ, असा कोसळावा पाऊस, जसं तुझ्या मनातलं वादळ. असा झिमझिमावा पाऊस, जशी तुझ्या पैंजनाची झणझण, असा झिमझिमावा पाऊस, जशी तुझ्या पैंजनाची झणझण. असा गहिरावा पाऊस, जसं तुझ्या कपाळीचं गोंधन. असा गंधळावा पाऊस, जसा तुझ्या पायतळी मुदगंध. असा गंधळावा पाऊस, जसा तुझ्या पायतळी मुदगंध. असा उधळावा पाऊस, जशी तू बेफाम बेधुंद. असा गुणगुणावा पाऊस, जसं तुझ्या गळ्यातलं गाणं. असा गुणगुणावा पाऊस, जसं तुझ्या गळ्यातलं गाणं. असा शांत व्हावा पाऊस, जसं तुझं नि सख्याचं मिलन. जसं तुझं नि सख्याचं मिलन, जसं तुझं नि सख्याचं मिलन. धन्यवाद. याच्यानंतर आहे स्वाती लोंढे यांनी तयार आहोत. नमस्कार. काव्य प्रकार आहे द्विपदी काव्याची. कवितेचं शीर्षक आहे आर्जव पावसाची. आला मृगाचा पाऊस, मृद गंध दरवळे, परसात वृक्ष वेली, पान पान सळसळे. थेंब टपोरे धवल, सवे सोसाट्याचा वारा. घेई आनंद किरगी, पांघरून जलधारा. शुभ्र पर्जन्याचे मोती, जल अमृत सरीचे. हर्षे मोहरून आले, गोड रूप अवनीचे. चमकते सौदामिनी, दीपवते अंधाराला. गडगड करी मेघ, आळविती मल्हाराला. ओली चिंबधरा झाली, वर्षा राणी देई साद. पदन्यास तालावर, टप टप घुमे नाद. दूरवर वनांतरी, गोड बासरीचे स्वर. गंधपर्णांचा घेऊन, राणी फुलांचा बहर. गुंजे पाऊस सखया, झेला भीम झिमधारा. नका तोडू झाडा माडा, कसा मिळे गुराचारा. हित गुज पावसाचे, करा वृक्ष संवर्धन. नको वनांचा उच्छेद, अन्न उद्योग साधन. ठेवा वसुधा हिरवी, एक रोपटे लावावे. तुम्हावर विश्वासून, मला वाटे बरसावे. तुम्हावर विश्वासून, मला वाटे बरसावे. मला वाटे बरसावे, मला वाटे बरसावे. स्वाती लोंढे. त्याच्यानंतर आहे डॉक्टर श्रीमती सुगंधा देवधर. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे जन्मसखा. जन्मसखा. मी जन्मले तेव्हा म्हणे चालू होतं तुझं धुव्वाधार बरसणं. मी जन्मले तेव्हा चालू होतं तुझं धुव्वाधार बरसणं. म्हणून अगदी तेव्हापासून मनोमन रुजलंय तुझं असणं.
डुडू डुडू चालायला लागल्यावर तू आलास की मी नाचायची. डुडू डुडू चालायला लागल्यावर तू आलास की मी नाचायची. तुझ्या संत ललित टाळ्या पिटत आनंदाने सामील व्हायची. मग वय आलं हळुवारपणे कागदी बोटी पाण्यात सोडायचं. मग वय आलं हळुवारपणे कागदी बोटी पाण्यात सोडायचं. जर तू दडी मारलीस ना तर मनाला कसं तरी समजवायचं. आता आईची काळजी ए बाई भिजू नकोस ग पावसात. ए बाई भिजू नकोस ग पावसात. मग तुझी नाजूक रिमझिम साठवायची मनाच्या कोपऱ्यात. तारुण्याच्या कोळेपणात तू भासलास माझ्यासारखा लाजरा बुजरा. तारुण्याच्या कोळेपणात तू भासलास माझ्यासारखा लाजरा बुजरा. माझ्याकडे ढगा आडून बघत दाखवायचास तुझा तेजस चेहरा हसरा. नंतर हळूहळू मनात भरायला लागलं तुझं गडद कंच हिरवेपण. आणि वाटायला लागलं कसं रे टिकवतोस तुझं ताजं पाऊसपण. आताशा मात्र अगदी अंगावर येतं तुझं बेफिकीर झिम्माट कोसळणं. जन्मसखा झालास म्हणून काय झालं. बरं नाही आहे बेपरवा वागणं. धन्यवाद. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मृदगंध. बरसता मृगाच्या पहिल्या धारा शिरकावा शांतवी तनाला. मृदगंध घेऊनी आला वारा दैवी सुवास मोहवी मनाला. संततधार पावसाची बरसते अन नासिका माझी मृदगंध शोधते. कोडे पडते एक मला मृदगंध पहिला कोठे हरवला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पहिल्या पावसालाच मृदगंध दरवळतो आणि त्यानंतर मात्र तसा कितीही पाऊस पडू दे कमी जास्त पण तो मृदगंध येत नाही. आणि अचानक एके दिवशी वृक्षवल्ली प्रफुल्लित होती. शुभ्र फुले सायंकाळी हळू उमलती. गंधकुट्यांचे वैभव फुले उधळती. तेव्हा गुपित मृदगंधाचे मला उकलले. वृक्षलतानी मृदगंध पहिला होता पानात जपून ठेवला. आणि द्विगुणित करुणी फुलाफुलातून लुटला. धन्यवाद.
त्याच्या पुढचं पण एक वाचून उत्तर येणार नाही तर माहिती काय इथे आम्ही नुसतं समोर कविता श्रीमती कांदळगावकर याच्या पुढे माझ्या कवितेचं नाव आहे श्रावण सरी. सावधानाच्या काचेवरती टपटप पडती थेंब टपोरे. सावधानाच्या काचेवरती थेंब पडती टपटप पडती थेंब टपोरे. प्रसन्न झाली अवघी सृष्टी, प्रसन्न झाली अवघी सृष्टी धरतीच्या त्या मृद्गंधाने. प्रसन्न झाली अवघी सृष्टी धरतीच्या त्या मृद्गंधाने. दुसऱ्या खिडकीतून दूर पाहता, दुसऱ्या खिडकीतून दूर पाहता समोर दिसले आजी आजोबा. चेहऱ्यावरच्या बारीक रेषा गेल्या सांगून आभाळ माया. तिसऱ्या खिडकीतून डोकावता, तिसऱ्या खिडकीतून डोकावता दिसले सुंदर इंद्रधनुष्य. निसर्गाच्या या किमयेने हलकून गेले अवघे विश्व. झरोक्यातून लक्ष वेधले मावळतीच्या रविकिरणाने. झरोक्यातून लक्ष वेधले मावळतीच्या रविकिरणाने. मनात आले क्षणात माझ्या, मनात आले क्षणात माझ्या या तर श्रावण सरी, या तर श्रावण सरी. श्रीमती कांदळगावकर. नाही आले तुमचं नाव हेमंत कुलकर्णी. हेमंत कुलकर्णी तुम्हाला माहिती आहे माझ्या कवितेचं नाव आहे मिठी माधुरी. हरिभगिनी या वृत्ताची कविता आहे. अवकाळी तो येता अवचित, अवकाळी तो येता अवचित ध्यानी चित्ती नसताना. अवकाळी तो येता अवचित ध्यानी चित्ती नसताना. त्रेधा तिरपीठ कुडी उडे मग, त्रेधा तिरपीठ कुडी उडे मग सखी सोबती फिरताना, सखी सोबती फिरताना. मिट्ट काळोखी धुके दाटता अवती भवती धूसरसे. मिट्ट काळोखी धुके दाटता अवती भवती धूसरसे. आडोसाही कुठे दिसेना, आडोसाही कुठे दिसेना उभ्या उभ्याने भिजताना, उभ्या उभ्याने भिजताना. लख विजेची रेग उमटता, लख विजेची रेग उमटता घट्ट विलगता ती मजला. लख विजेची रेग उमटता घट्ट विलगता ती मजला. गडगडणारा मेघ हासतो, गडगडणारा मेघ हासतो छायाचित्रण टिपताना, छायाचित्रण टिपताना. धोधो धारा कोसळणाऱ्या पुष्पवृष्टीच जणू वाटे, धोधो धारा कोसळणाऱ्या पुष्पवृष्टीच जणू वाटे. थरथरणाऱ्या दोन आकृत्या, थरथरणाऱ्या दोन आकृत्या एक होत शाभिजताना, एक होत शाभिजताना. अथकनी अविरत बरस असाठी, अथकनी अविरत बरस असाठी काळ वेळ ही गोठावी. अथकनी अविरत बरस असाठी
काळ वेळ ही गोठावी. नकोस थांबू पडत राहा रे, नकोस थांबू पडत राहा रे. मिठी माधुरी असताना, मिठी माधुरी असताना, मिठी माधुरी असताना. धन्यवाद. याच्या पुढचे स्पर्धक आहेत दीपक करंगोटकर. दीपक करंगोटकर. जयंत हेगडवाल त्यांनी तयार आहोत. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पावसाची सर. आली पावसाची सर सृष्टी झाली पुलकित. आली पावसाची सर सृष्टी झाली पुलकित. ताल धरून धरित्री गाते जीवन संगीत. आली पावसाची सर सृष्टी झाली पुलकित. ताल धरून धरित्री गाते जीवन संगीत. वारा वाहतो लहरी शिड वाजवितो वेळू. वारा वाहतो लहरी शिड वाजवितो वेळू. मेघ मल्हार गाताच पडघम लागे खेळू. मेघ मल्हार गाताच पडघम लागे खेळू. वर्षावता जलधारा तृप्त झाले नदी तळे. वर्षावता जलधारा तृप्त झाले नदी तळे. थेंब झेलता मातीने मृद गंध दरवळे. वर्षावता जलधारा तृप्त झाले नदी तळे. थेंब झेलता मातीने मृद गंध दरवळे. तरारल्या वृक्षवल्ली प्रफुल्लित पाने फुले. तरारल्या वृक्षवल्ली प्रफुल्लित पाने फुले. जणू काही वसुंधरा आनंदाने झोका झुले. जणू काही वसुंधरा आनंदाने झोका झुले. नभ ढगात पाहून बळीराजा सुखावतो. नभ ढगात पाहून बळीराजा सुखावतो. पावसाच्या सरी संगे मग शेत नांगरतो. पावसाच्या सरी संगे मग शेत नांगरतो. धन्यवाद. जयंत हेगडवाल. याच्यानंतर आहे श्रीमती विद्या निकम. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. मेघ नभावर दाटून आला. परिसर अवघा श्यामल झाला. चमकत गरजत दारी आला. पाऊस आला, पाऊस आला. गोड गोजिऱ्या बालक बाला नाचून गाऊन करती काला. पाऊस गाण्यांच्या स्वरमाला. पाऊस गाण्यांच्या स्वरमाला. खगविहग करती जललीला. गडगडल्या मेघांच्या माला. गडगडल्या मेघांच्या माला. चमचमल्या बिजलीच्या ज्वाला. धुंद गंध मातीला आला. क्षितिजावर सतरंगी झुला. हरित रंग सृष्टीने ल्याला. हरित रंग सृष्टीने ल्याला. बहर नवा फुलांना आला. हर्ष बहु धरणीला झाला. थेंब सुखाने चातक प्याला. अथांग भरती सागर आला. अथांग भरती सागर आला. उपवन काठावरती आला. शेक शिवारा परती आला. पाऊस माळावरती आला. पाऊस माळावरती आला. पाऊस माळावरती आला. नमस्कार. श्रीमती विद्या निकम. रसिक श्रोते हो, नमस्कार.
कवितेचं नाव आहे माझा पाऊस. माझा पाऊस. माझा पाऊस माझ्याच अंगणात उद्दाम झाला. माझा पाऊस माझ्याच अंगणात उद्दाम झाला. पुराच्या झोतात माझं घर वेढून गेलं. त्या वेड्यानं स्वतः सकट मलाही बुडवलं. त्या वेड्यानं स्वतः सकट मलाही बुडवलं. मात्र माझ्या आठवणींचं थडगं त्यानं जाणीवपूर्वक शाबूत राखलं. मात्र माझ्या आठवणींचं थडगं त्यानं जाणीवपूर्वक शाबूत राखलं. एरे एरे पावसा, एरे एरे पावसा असं तुम्ही म्हणता. एरे एरे पावसा असं तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा पाऊस बरसतो. पण माझा पाऊस, एरे एरे पावसा असं तुम्ही म्हणता म्हणून तुमचा पाऊस बरसतो, सरीवर सरी येऊन कोसळून जातो. पण माझा पाऊस माझ्या घरासाठी, माझ्या अंगणासाठी आणि माझ्यासाठी बरसतो. माझा पाऊस माझ्या घरासाठी, माझ्या अंगणासाठी आणि माझ्यासाठी बरसतो. शेवटी माझ्या गात्रातून माझ्या पापणीत येऊन विसावतो. माझ्या पापणीत येऊन विसावतो. माझ्या पापणीत येऊन विसावतो. रजनी परब, श्रीमती रजनी परब અને ડૉક્ટર માલિની નાડકર્ણી, ઠાકુર દેસાई मृणाल, याच्यानंतर पूजा अभय काळे. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. पाऊस राना वनात आला, सुगंधी फुलात आला. पाऊस शेतात आला, हिरव्या गार तृणात आला. पाऊस राना वनात आला, सुगंधी फुलात आला. पाऊस शेतात आला, हिरव्या गार तृणात आला. पाऊस डोंगरात आला, काळ्या ढगात आला. पाऊस नदीत आला, रिमझिम धारेत आला. पाऊस डोंगरात आला, काळ्या ढगात आला. पाऊस नदीत आला, रिमझिम धारेत आला. पाऊस गाण्यात आला, कागदी होडीत आला. गारा खाण्यात आला, बालम मनात आला. पाऊस गाण्यात आला, कागदी होडीत आला. गारा खाण्यात आला, बालम मनात आला. पाऊस प्रेमात आला, रंगीबेरंगी छत्रीत आला. चिंब भिजण्यात आला, तरुण मनात आला. पाऊस प्रेमात आला, रंगीबेरंगी छत्रीत आला. चिंब भिजण्यात आला, तरुण मनात आला. पाऊस समुद्रात आला, लाटेवरच्या होडीत आला. शिंपल्यातील मोत्यात आला, राखीच्या प्रेमात आला. पाऊस समुद्रात आला, लाटेवरच्या होडीत आला. शिंपल्यातील मोत्यात आला, राखीच्या प्रेमात आला. पाऊस सणात आला, पूर्ण वर्णात आला. व्रत वैकल्यात आला, बाप्पाच्या आगमनात आला. पाऊस सणात आला, पूर्ण वर्णात आला. व्रत वैकल्यात आला, बाप्पाच्या आगमनात आला. चातकाच्या प्रतीक्षेत आला, मयुराच्या तालात आला. कवीच्या प्रतिभेत आला, पाऊस मनामनात आला. चातकाच्या प्रतीक्षेत आला, मयुराच्या तालात आला. कवीच्या प्रतिभेत आला, पाऊस मनामनात आला. पाऊस अंगणात आला, रोजच्या प्रवासात आला. पावसाळी सहलीत आला, रम्य निसर्ग चित्रात आला. पाऊस अंगणात आला, रोजच्या प्रवासात आला. पावसाळी सहलीत आला, रम्य निसर्ग चित्रात आला. पाऊस पुरात आला, कोकलेल्या निसर्गात आला. चक्री वादळात आला, कधी दुष्काळी अश्रूत आला. पाऊस पुरात आला, कोकलेल्या निसर्गात आला. चक्री वादळात आला, कधी दुष्काळी अश्रूत आला.
मातीच्या सुवासातला धरतीच्या तृप्तीतला डोळ्यातील आस्वादला पाऊस आठवणीतला. मातीच्या सुवासातला धरतीच्या तृप्तीतला डोळ्यातील आस्वादला पाऊस आठवणीतला. पाऊस आठवणीतला. पाऊस आठवणीतला. धन्यवाद. पूजा काळे. त्याच्यानंतर आहे मकरंद मंगेश हळदणकर. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे पाऊस गाणं. उंच आभाळ खिळलं ज्येष्ठाषाढाच्या घरी तुझ्या आठवणी चिंबळे उद्या पावसाच्या सरी ताट काळोख उडात दव भरल्या पाण्याचे स्पंदनात खोलवर सूर येतसे गाण्याचे मोर पंखी गानवारा गाती कोकिळ बनात तुझ्या मिठीत साजणा शांत पहुडली रात मेघ मल्हाराची तान पावा वाजवितो पान्हा तन मन सावरण्या पाऊस यावा पुन्हा पुन्हा ऋतू बदलाच्या काळी ऋतू बदलाच्या काळी जेव्हा भरून येशील मला नव्याने शोधाया जागोजागी पडशील मला नव्याने शोधाया जागोजागी पडशील जागोजागी पडशील जागोजागी पडशील. त्याच्यानंतर हळदणकरांनंतर डॉक्टर स्नेहा राणे. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नकली वसुंधरा. गर्द हिरवा शालू नेसून नकली वसुंधरा गर्द हिरवा शालू नेसून नकली वसुंधरा सोनं फुलांची नक्षी सुंदर रेखी अली पदरा सोनं फुलांची नक्षी सुंदर रेखी अली पदरा हिरवाई लपेटून सजल्या डोंगर रांगा हिरवाई लपेटून सजल्या डोंगर रांगा त्या मधुरी वाहती शुभ्र धवल त्या गंगा त्या मधुरी वाहती शुभ्र धवल त्या गंगा तरुकळी वाजवी कृष्ण सखा मंजुळ मुरळी तरुकळी वाजवी कृष्ण सखा मंजुळ मुरळी मुग्ध होऊन जमल्या धेनू त्याच्या भोवताली मुग्ध होऊन जमल्या धेनू त्याच्या भोवताली बागडती कुरणावरती अल्लडती वासरे बागडती कुरणावरती अल्लडती वासरे घरट्यात मधुर मेघ मल्हार आळविती पाखरे घरट्यात मधुर मेघ मल्हार आळविती पाखरे रिमझिम बरसती अंबरातून पाचूच्या धारा रिमझिम बरसती अंबरातून पाचूच्या धारा उल्लसित करी मना गंधित ओला वारा उल्लसित करी मना गंधित ओला वारा सप्तरंगी इंद्रधनु सुंदर अवतरे गगनी सप्तरंगी इंद्रधनु सुंदर अवतरे गगनी
अत्यानंदे फुलवून पिसारा मयूर नाचेवनी, अत्यानंदे फुलवून पिसारा मयूर नाचेवनी. वर्षाकाळी सृष्टीचा असा हा अद्भुत नजारा, वर्षाकाळी सृष्टीचा असा हा अद्भुत नजारा. नवचैतन्याने सळसळे आसमंत हा सारा, नवचैतन्याने सळसळे आसमंत हा सारा. धन्यवाद. डॉक्टर स्नेहा राणे. नमस्कार. कवितेचं नाव आहे पावसाळा. हलका फुलका हलका फुलका कधी मुसळधार बरसतो हा पाऊस जगवितो जीव. धरेचा हुंकार धरेचा हुंकार कोसवी आभाळा मला भावतो हा ऋतू पावसाळा. मला भावतो हा ऋतू पावसाळा. अल्लड हा भारी अल्लड हा भारी पावसाळी वारा शिळ भारीत येतो शिळ भारीत येतो माझी आदारा. तुडुंबले वहाळ तुडुंबले वहाळ वाहती खळखळा मला भावतो हा ऋतू पावसाळा. काळोख्या रातीला येतो तो गरजत काळोख्या रातीला येतो तो गरजत नाचवतो काजव्यांची नाचवतो काजव्यांची. झाडावरी वरात झाडावरी वरात जिथे तिथे होई जिथे तिथे होई सुरू पाणकळा. जिथे तिथे होई सुरू पाणकळा मला भावतो हा ऋतू पावसाळा. मला भावतो हा ऋतू पावसाळा. असा हा पाऊस असा हा पाऊस येतो नित्य नेमे बळीच्या श्रमाने बळीच्या श्रमाने होते पिकाचे सोने. सुरू होते चिखलात सुरू होते चिखलात शेतीची कार्यशाळा शेतीची कार्यशाळा. मला भावतो हा ऋतू पावसाळा. मला भावतो हा ऋतू पावसाळा. पाऊस येताना हलकेच नाद होतो जणू धरेलाच तो साथ देतो. ऋतूंचा राजा खास तरी भासे निराळा. मला भावतो हा ऋतू पावसाळा. मला भावतो हा ऋतू पावसाळा. मला भावतो हा ऋतू पावसाळा. धन्यवाद. देव बरे करू. स्वाती उदय लेरे.
त्याच्यानंतर आहे अपर्णा पेंडसे. नमस्कार, सर्व उपस्थितांना नमस्कार. कवितेचं नाव आहे पाऊस. आला आला पाऊस वारा गंध मृदेचा सुटे, मोद सुखाचा धरा सुगंधी वर्षा वाचा लुटे. भिजली शेते भिजले डोंगर रानांमधले भिजले तरुवर, टपटपणारे थेंब कुठे तर धारा पडती कुठे. आला आला पाऊस वारा गंध मृदेचा सुटे, कडे कपारी तृणे बहरली माळावरती फुले उमलली. पानोपानी सळसळणारा नादलईचा उठे, आला आला पाऊस वारा गंध मृदेचा सुटे. ग्रीष्माचा तर दाह संपला, शीतलतेचा ऋतू जन्मला. झुळझुळणारे झरे वाहती थंड जलाचे पुढे, आला आला पाऊस वारा गंध मृदेचा सुटे. धन्यवाद. नमस्कार, सादर करत आहे पाऊस ही मुक्तछंदातील कविता. पाऊस आला ग दर्या खोऱ्यातून डोंगर कपारीतून रानावनातून पावला पावलातून शीळ वाजवीत घनश्याम आला ग थेंबांचे घुंगरू पानांचे डमरू फांद्यांच्या टिपऱ्या वाऱ्याची वेणू सुरात वाजवित ग मुरलीधर आला ग मातीच्या सुवासात मोराच्या वनात बेकाम सागरी लाटांवर खेळत उधाण उसळत ग मेघश्याम आला सूर्याशी लपंडा लपत छपत हिऱ्याचा मुकुट चमचम मोतिहार गळ्यात मिरवित ग मनमोहन आला ग नव चैतन्याचा नवनिर्मितीचा नवतारुण्याचा नवजल्लोषाचा वसा घेऊन ग श्रीहरी आला ग नको आता धरतीचे उल्लंघन निसर्ग नियमाचे करूया पालन तालावर समुद्र्या ग घननिळा आला ग पाऊस आला ग इतक्या कवीच्या कविता ऐकताना पाऊस आलेला आहे असं सांगितलं. खिडकीतून आलाय बघायला कवी. हो, पण आता स्पर्धा संपली आहे. स्पर्धा नाही संपली, पारितोषिक वितरणानंतर स्पर्धा संपली. आमचे परीक्षक असं म्हणाले की कविता थांबतीलच, पण कविता ऐकायला जे आले त्यांनी पण थांबायचं आहे, कारण बाहेर अल्पोपहार आणि चहापान याची व्यवस्था केली आहे. आमचे परीक्षक 5 ते 10 मिनिटात या स्पर्धेचा निकाल देतील आणि त्यांचं मनोगत व्यक्त करतील. मी म्हटलं होतं 7-10 पर्यंत
कवींच्या कविता संपतील तर तसं 7-10 झाले, 10 मिनिटात रिझल्ट आणि आमच्या परीक्षकांचं मनोगत. तर सर्वांनी चहापान आणि जरा गरम गरम खाण्याची व्यवस्था आहे. सगळ्यांना विनंती आहे की मस्त पाऊस पडतो आहे, पावसाच्या कविता पाहिलेल्या आहेत, आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत, मन भरून आलेलं आहे. त्या पावसात गरम गरम वडे ठेवायला पाहिजे होते पण नाही आहेत, कटलेटचा स्वाद मिळाला. ठीक आहे, सो ही सगळ्यांना विनंती आहे आणि कुणी जाऊ नये कारण आणि कवींशी बोलू शकतात. कोणाला कविता आवडली तर आमचे प्रेक्षक तुमच्याशी बोलू शकतात. आपापसातही तुमचा परिचय होईल. धन्यवाद. इनको लाके देना. हाँ, बाहर से प्लेट में. और भी बढ़िया बद्दल 2 शब्द. आज या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक कवींनी आपल्या कविता पाठवल्या. संस्था आभारी आहे ज्यांनी सहभाग घेतला आणि आज निवड झालेल्या 30 कवितेंची अंतिम जी काही फेरी आहे ती झालेली आहे. थोड्याच वेळात 1, 2, 3 आणि 2 प्रशस्तीपत्रकं, रोख, कॅश आणि प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी अशी पारितोषिकं देण्यात येतील. तेव्हा अवश्य थांबा. एन्जॉय पाऊस. आपल्याशी आत्ता बोलत होते श्रीयुत सतीश हर्डीकर. आमच्या वर्षाताईंचा एक बाईट घ्या. बाईट आहे 2 मिनिट. इथे या बाजूला घ्या, आपल्या ह्या बॅकग्राऊंडला घ्या. मग तुमचा हा बोर्ड पण घ्या. आपल्याबरोबर बोलत आहेत वर्षाताई, परिवर्तन महिला संस्था. आपण जरा 2 मिनिटं सांगितलं. मला असं वाटतं की सगळ्यांच्यातलाच कवी पावसाच्या वेळेस भरतो आणि त्या कवीला एक स्कोप मिळावा, एक गुण मिळावा, एक चान्स मिळावा, त्याच्यासाठी हा छोटासा उपक्रम होता. आणि परिवर्तन महिला संस्थेला असं वाटतं की सगळ्या ज्येष्ठ कवींनी डेफिनेटली अशा प्रकारे प्लॅटफॉर्मवरती यावं आणि स्वतःचं सादरीकरण करावं, त्याच्यासाठी हा छोटासा उपक्रम होता. धन्यवाद. परिवर्तन महिला संस्था, पिरामल नगर, गोरेगाव पश्चिम इथे आपण आता जमलो आहोत. सखी निवास. आणि 30 कवी आणि कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. खूप उत्साहामध्ये. बाहेर पाऊसही पडतो आहे आणि विषय देखील होता त्या कवितांचा पाऊस. तर वर्षातही तुमचं खूप खूप अभिनंदन. मला तुमचा नंबर दे. एक मी क्लोज करतो. थांबा, मी क्लोज करतो.